श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःची काळजी घेताय ना? कारण की आता तुम्ही म्हणजे फक्त फॉलोअर्स नाही आहेत, तर माझे एक कुटुंब आहात. आज आपण जाणून घेऊया स्वामींचे दर्शन जेव्हा शब्द संपतात आणि अश्रू बोलतात. स्वामींचे दर्शन घेतल्यावर डोळ्यातनं पाणी येणे हे अत्यंत सात्विक आणि आध्यात्मिक आहे. हे पाणी नुसते अश्रू नसून तुमच्या अंतरात्म्याचा स्वामींशी झालेला संवाद आहे. जेव्हा तुमची भक्ती पराकोटीला पोचते तेव्हा शब्द अपुरे पडतात. अशा वेळी मन इतके भरून येते की ते अश्रू रूपातून डोळ्यातून बाहेर पडते. आपल्याला स्वामींनी जे काही दिले आहे, ज्या संकटातून आपल्याला बाहेर काढले आहे, याची जाणीव जेव्हा गाभारात गेल्यावर आपल्याला प्रकाशाला जाणवते, तेव्हा ती सर्व जाणीव अश्रुरूपाने बाहेर पडते. तेव्हा डोळे आपोआप पाणवतात. एक प्रकारची थँक्यू म्हणण्याची ती पद्धत आहे. आपण अनेक प्रकारचे दुःख, वेदना, चिंता मनात दाबून ठेवलेल्या असतात. स्वामींच्या मूर्तीसमोर उभे राहिल्यावर आपल्याला सुरक्षित वाटते. आपण आपल्या आईच्या कुशीत झोपले आहे असा भास होतो आणि साचलेले सर्व दडपण अश्रुवाटे बाहेर पडते. जर स्वामींसमोर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर समजून जा की तुमची नाळ थेट स्वामींशी जोडलेली आहे. स्वामी तुमचे अश्रू पुसण्यासाठी आणि तुम्हाला बळ देण्यासाठी तिथे खंबीर उभे आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.